रामकृष्ण हरी सर्वांना. या आधीच्या माऊलींच्या सेवेमध्ये आपण अध्याय 18व्यातल्या 460 ओव्यांचं वाचन केलं होतं. आता तिथून पुढच्या काही ओव्या आपण आता वाचूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नादतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. आपला श्लोक 18वा चालू झालाय. ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधाता कर्मशोधना करणं कर्म कर्तेति त्रिविधा कर्मसंग्रह. जे ज्ञान ज्ञाता ज्ञेय हे जगाचे बीजत्रय ते कर्माचे च निसंदेह प्रवृत्ती जाण. आता याची गात्रेया व्यक्ती वेगाली या ऐके धनंजया करू रूप तरी जीव सूर्यबिंबाचे रश्मी त्रिशूत्राधिकाचे पाचे धावोनी विषय पद्माचे कोणती मड की जीवन रूपाचे वारू पालने फलाने घेऊन चंद्रेंद्रियाचे केकाने विषय देशीचे नागवणे. आणि तसे हे असोई ही इंद्रियांची राहते जे सुख दुःखेसी जीवा भेटे ते सुषुप्ती काळी ओहोटे जेथ ज्ञान तया जीवा नावज्ञाता आणि जे हे सांगितले आता तेची येथ पंडसुद्धा ज्ञान जाण. जे अविद्येची एकोटी उपजतो केव किरडी आपण या ते वाटी तीही ठाई आपली ये धावे पुढा घालुनी न्यासा गुंडा उभारी मागेली गडा ज्ञातृत्वाते. मग ज्ञातया ज्ञेया दोघा तो नांदवणुकीचा बघा माझी झाली नि पैगा वाहे जैने ठापुनी न्याची शिळ पुर जयाचे धाव सकळ पदार्था नाव सुतसेचे. ते का सामान्य ज्ञान या बोला नाही आन न्याचे चिन्ह ऐका आता तरी शब्द स्पर्शू रूपगंध रसू हा पंचविधा भासू ज्ञेयाचा जो. जैसे एकीची चुतफळे इंद्रिया वेगळ वेगळे रसे वर्णे हे परिमळे भेटीची स्पर्शे तैसे नेय तरी एकसरे परिज्ञान इंद्रियाद्वारे घे म्हणून प्रकारे पासे झाले. आणि समुद्री उगाचे जाणे तरी लानी पासे धावणे का फळे वाढणे सस्याचे जेवी तैसे इंद्रियांची वाहवटी धावत्या ज्ञानाचे तटी होय ते गा किरटी विषय ज्ञेय. एवं ज्ञातया ज्ञाना ज्ञेया तिही रूप केले धनंजया हे त्रिविध सर्व क्रिया प्रवृत्ती जाण. हे शब्दादी विषय हे पंचविध जे नेय तेच प्रिय का अप्रिय एके परिसे. ज्ञान मोठके ज्ञातया लाभिन जव धनंजया तव स्वीकारा की त्या जवया प्रवृत्तीचे तो. परिमामिना ते देखोनी बकू जैसा निधानाचे रंकू का स्त्री देखोनी कामुको प्रवृत्ती धरी. जैसा खालरा धावे पाणी भ्रमर फुलाची घाणी नाना सोडले सांजवणी वस्तूची पा. अगा स्वर्गीची उर्वशी ऐकोनी जेवी माणसे वार त्याला विजेती आकाशी यागाची या पै पारी वाजे साखरेटी चढला नभाची हे पाठी पारवी देखुनी लोटी अंगची सगळे. हे ना धन गर्जना सरिसा मयूरो वांडे आकाशा ज्ञाता न्याय देखुनी दैसा धावचे घे. म्हणून न्याय ज्ञेय ज्ञाता हे त्रिविध पांडू सुता होयचे कर्म समजता प्रवृत्ती येत परितेची नेय उपाय. जरी ज्ञाते आते प्रिय होय तरी भोगाया न साय क्षणही विलंबो ना तरी अवसटे ते विरहोनी भेटे तरी युगांत वाटे सांडावया. व्याळा का हारा वरफळा झाली अनारा हरिको आणि दरारा सरसाची उठे तैसे ज्ञेय प्रिया प्रिये देखील ज्ञातया होय. मग त्याग स्वीकारी वाहे व्यापाराते तेथे रागी प्रति मल्लाचा गोसावी सर्व दळाचा रथू सांडोनी पायांचा होय जैसा. तैसे ज्ञातेपण जे असले ते एक करता ऐसे जसे जेवित बैसले जैसे रंगन करू का भवरेशी केला मळा वर कलोची झाला अंकसळा नाना देवरी घाला देवळा चिया कामा. तेथा न्यायाची आह्वा ज्ञाता इंद्रियांचा मेळावा राहटवी तेथ पांडवा करता होय. आणि आपण होणी करता ज्ञान आणि कर्णता तेथे नियचे स्वभावता कार्य होईल. ऐसा ज्ञानाची जगती पालट पडेगा सुमती डोळ्यांची शोभा राती पालटे जैसे का दृष्ट झाली अवदासू पालटे श्रीमंताचा विलासू
पुनवे पाठी शितांशु पालते देसा तेसा साळीता करणे ज्ञाता वेठी करतेपणे तेथे चित्ते लक्षणे ऐकाता तरी बुद्धी आणि मन चित्त अहंकार हन हे चतुर्विध चिन्ह अंतकरणाचे बाहेरी त्वचा श्रवण चक्षुरश्नाघ्रान हे पंचविध जान इंद्रिये गा तेथे आतुला तव करणे करता कर्तव्य घेऊ माने मग ते जरी जाणे सुखा येते तरी बाहेरील येही चक्षुराधिके दहाही कुठून लवलाही व्यापार असुई मग तो इंद्रिय कंदभू करविजे तव राहू जव कर्तव्याचा लाभू हातासी ये नाते कर्तव्य जरी दुखे फळे लयसे देखे तो लावी त्यागमुखे तिये त्याहाये मग तिथे दुःखाचा ठाऊ तव रहाटवी रात्री दिव विकणू वाते काराव ज्या बरी तेसेनी त्याग स्वीकारी वाहता इंद्रियांची धुरी ज्ञान याते अवधारी करता मनिपे आणि कर्तव्याच्या सर्व कर्मी आवताची अपरिक्षमी म्हणून इंद्रियाते आम्ही करणे म्हणून आणि हेची करणेवरी करता क्रिया ज्या उभारी ते व्यापे ते अवधारी कर्म येत सोनारी अशा बुद्धी लेणे व्यापे चंद्र करी चांदिणे का व्याथे लाळपणे वेली जैसे नाना प्रभाव व्यापे प्रकाशू गोडी ऐक्षरसो हे असो अवकाशू आकाशी जैसा तैसे कर्तयाची क्रिया व्यापले जे धनंजया ते कर्म का बोलाव्या आन नाही एवं करता कर्म करण या तीनचे लक्षण सांगितले तुझे विचक्षण शिरोमणी एतज्ञाता न्याय नेय हे कर्माचे प्रवृत्ती पत्र तेसेचे करता करणा कार्य हा कर्मसंचय वणी ठेविला असे दुम आती बीजी जे विधमू का मनी जोडे कामू सदा जैसा तैसा करत क्रिया करणी कर्माचे आहे चिंतवनी सोन जैसे खाणी सुवर्णाचे म्हणून हे कार्य मी करता ऐसे आती जेथे पंडुसुता ते तर आत्मा दुरी समजता क्रिया हे असी या लागी पुढती आत्मा वेगळाची सुमती आता असो हे किती जाणतासी तू ज्ञानम कर्म च कर्ता च हृदय गुणभेदताः पृच्छते गुणसंख्याने यथा वच्छृणुतान्यपि परी सांगितले जे ज्ञान कर्म करताहन ते तिन्ही ठाई भिन्न गुण आहाते म्हणून ज्ञान कर्म करतया पाते शोधनय धनंजया जे दोन्ही उत्पादते सोडावया एकच प्रौढ ते सात्विक ठाव होय तो गुणभेद सांगो पाये जो सांख्यशास्त्री आहे उवाईला जे विचार क्षीर समुद्र स्वबोध कुमुदिनी चंद्र ज्ञान डोळाचा नरेंद्र शास्त्रांचा दे की प्रकृती पुरुष दोन्ही मिसळी देव रजनी तिये निवडिता त्रिभुवनी मार्तुंड दे जेथा अपारा मोह राशी तत्वाचा माफी 24 उमाना घेऊन परेशी सुरवाळीचे अर्जुना ते सांख्यशास्त्र फळे ज्याचे स्तोत्र ते गुणभेद चरित्र ऐसे आहे जे आपुलेने अंगिके विविधपणाचे नियंके दृश्य जागती तुके अंकित घेणे एवं सतरजतमा सत्वरजतमा ही शिष एवढी असे महिमा जे त्रैविद्य आदी ब्रह्मा अंतिकृमी परिविश्वाची आग विमांदी नैन भेदले गुणभेदी पाडिले तेव्हा आदी ज्ञानसंगी जे दिशी जरी चोख तिचे तरी भरतेही चोख तुझे तेचे ज्ञान शुद्ध गाहीजे सर्वही शुद्ध म्हणून ते सात्विक ज्ञान आता सांगो दे अवधान कैवल्य गुणानिधान श्रीकृष्ण म्हणे सर्वभूतेषु ऐनत्यं भावमव्यव्यमीक्षते अविविभक्तं विभक्तेषु तदा ज्ञानं विद्धि सात्विकं तरी अर्जुनागाते पुढे सात्विक ज्ञान चोखडे ज्याच्या उदयी नेयबुडे ज्ञान तनेसे जैसा सूर्यन देखे अंधारे सरिता नेनते सागरे का कवळलिया न धरे आत्मछाया तया परिजया ज्ञान शिवादी तृणवासना ये भुक्त व्यक्ती भिन्न नाडाळती जैसे होत चित्र पाहता होय पाणी ये मीठ धुता का शेवणी स्वप्न येता जैसा होय तैसे ज्ञान जेणे करिता ज्ञात व्यास पाहणे जाणता ना जाणणे जाणावे उरे पैसोने आठून लेणे न काढी ती आपुले आईने का तरंग न घेपती पाणी गाळून जैसे तैसे दया ज्ञान या आता न लगेची दुष्यकता हे ज्ञान जाण सर्वता सात्विकगा आरिसा पाहतो जाता गोडे तैसे पाहतो स्वीकारी गे पुढे तैसे नियर लोटून पडे ज्ञाताचे जे पुढती तेचे सात्विक ज्ञान जे मोक्ष लक्ष्मीचे भुवन हे असो एक चिन्ह राजसासे पृथक्त्वेन तु यज्ञानं
नाना भावन प्रतिविधान वेती सर्वभूषे सर्वेषु भूतेषु तज्ज्ञान विधी राजसं तरी पार्था परेस ते ज्ञानगा राजस जे वेदाची कास धरुनी चाले विचित्रता भूतांची आपण अंतणे टिकरिया बहुचुके ज्ञातया आननी जेणे देसासाच्या रूपाड घालून विसराचे कावळा मग स्वप्नाचे काबाड ओळी निद्रा तेसे स्वाज्ञानाची अभवळी बाहेरी मिथ्याचे मैकळी ती अवस्थाची वयाळी दाबी जे जीवा अलंकारपण झाकणे बाळा सोने का वाया गेले तेचे नामी रूपे दुरावले ऐद्वैत जया अवतरिले गाड या घडा पृथ्वी अनोख झाली म्हणा वनी झाला कानडा दीपत्वासाठी का वस्त्रपणाचे न्यारोपे मूर्खा प्रतितत्वहारपे नाना मुग्धा पटुलोपे दावणी चित्र तैसे जया ज्ञान जाणून भूत व्यक्ती भिन्ना ऐक्यभूताची वासना निमोनी गेली मग इंधनी भेद राणू कुलावरी परमळ का जळ भेद सको चंद्र जैसा तैसे पदार्थ भेद भवस जाणून लहान थोरवश आंतले ते जे राजस ज्ञान तीर्थ येत आता तामसाचे लिंग सांगन ते ओळख सांग डावल वया मातंग सदन जैसे आपल्या 548 मुलांचं वाचन झालंय. आता त्यांचा मराठी अर्थ बघूया. तर आता मराठीत अर्थ बघूया. ज्ञान, ज्ञेय, ज्ञाता हे कर्माचे प्रवृत्तीत्रय आहे. कारण इंद्रिये, कर्म, कर्ता असा 3 प्रकारचा कर्मसंचय आहे. तीच ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय या रूपांची त्रिपुटी होय. ही त्रिपुटी जगाचे कारण आहे आणि खरोखर कर्माचा आरंभ ही त्रिपुटीत करते असे समज. अर्जुना, आता या त्रिपुटीतील एक निराळे घेऊन त्यांचे चांगले खुलासेवार वर्णन करू ऐक. तर जीवरूपी सूर्यबिंबाची स्तोत्रादी 5 इंद्रियरूपी किरणे ही विषयरूपी कमलाकडे धावून येतात. त्या विषयरूपी कमलाच्या पायांचा विकास करतात अथवा जीवरूपी राजाचे मोकळ्या पाठीचे मानाचे संकल्परूपी घोडे बरोबर घेऊन इंद्रियांचे समुदाय विषयरूपी देशावर स्वारी करून सुखदुःखांची लूट आणतात. हे राहुदे, जे ज्ञान या इंद्रियांच्या द्वाराने आपला व्यवहार चालविते व जे ज्ञान जीवाला सुखदुःखी अनुभवाला आणून देते ते ज्ञान सुषुप्त काली जेथे लिहून होऊन राहते त्या सुषुप्ती भानी प्राज्ञा जीवाला ज्ञाता असे म्हणतात. आणि अर्जुना, आता मागील ओबीत जे हे येथे सांगितले तेच ज्ञान होय असे समज. अर्जुना, ते जीवाचे ज्ञान विपरीत ज्ञान अविद्येच्या पोटी उपजता क्षणीत आपले 3 विभाग करते. आपल्या धावपुढे ज्ञेयाचा विषयाचा धोंडा बांध घालून आपल्या मागल्या बाजूला नेतेपणाला ज्ञात्याला उभारते. अभिप्राय असा की विपरीत ज्ञान हे अविद्येतून बाहेर पडल्याबरोबर जेथे आपली धाव संपवते तेथे विषयाची सिद्धी करून मागच्या बाजूला ज्ञात्याची सिद्धी करते. जे ज्ञान ज्ञाता आणि ज्ञेय यांच्यामध्ये असल्याने त्यांचा ज्ञाता व ज्ञेय या दोघांच्या व्यवहाराचा प्रकार चालत असतो. ज्ञेयाच्या विषयाच्या हद्दीवर प्राप्त झाले असता त्या ज्ञानाची धाव संपते. जे ज्ञान केवळ विषयांना चालते आणि विषयांच्या पुढे ज्यांची जाण्याची शक्ती नाही आणि मग जे ज्ञान सर्व पदार्थांना नाव देते अर्जुना, ते सामान्य ज्ञान होईल. यात अन्यथा नाही. आता ज्ञानाचेही लक्षण ऐक. तरी शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध असे 5 प्रकारचे विषयांचे भेद दिसून येतात. ज्याप्रमाणे एका आंब्याच्या फळाने निरनिराळ्या इंद्रियांना वेगवेगळे भोग द्यावेत, रसाने जिभेला, वर्णाने डोळ्यांना, परिमळाने घ्राणाला आणि स्पर्शाने त्वचेला भेटावे, अशा रीतीने वेगवेगळ्या इंद्रियांच्या द्वारा वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान होते, परंतु फळ एकच असते. त्याप्रमाणे ज्ञेय विषय एकच आहे, परंतु जीव हा एकच ज्ञेयाचे ज्ञान निरनिराळ्या 5 इंद्रियांद्वारे करून घेतो. म्हणून शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध असे त्या ज्ञानाचे 5 प्रकार झाले आहेत. आणि ज्याप्रमाणे ओघाचे वाहने समुद्रात थांबते अथवा मुक्कामापाशी प्रवास करणाऱ्याचे चालणे बंद पडते अथवा धान्यादी पिकांची वाढ कंचे आली की घोटते, त्याप्रमाणे इंद्रियांच्या द्वारे धावणाऱ्या ज्ञानाचे जेथे शेवट होतो अर्जुना, तो विषय ज्ञेय होय. अर्जुना, याप्रमाणे ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय या तिघांचे वर्णन केले. ही त्रिपुटी सर्व कर्माच्या प्रेरणेचे कारण आहे असे समज. शब्दादी विषय हे 5 प्रकारचे ज्ञेय आहेत.
तेच प्रिय किंवा अप्रिय या दोन प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकारचे असो. अर्जुना, ज्ञान हे ज्ञात्याला तो विषय जरा दाखवतो न दाखवतो तो ज्ञाता त्या विषयाचा प्रिय असल्यास स्वीकार अथवा अप्रिय असल्यास त्याग करण्यास प्रवृत्तच होतो. परंतु माशाला पाहून त्याला पकडण्यास बगळा असा त्वरेने झडप घालतो अथवा ठेवा पाहून तो घेण्यास दरिद्री मनुष्य जितक्या वेगाने धावतो अथवा स्त्रीला पाहून कामी पुरुष जितक्या वेगाने तिला धरण्यास पुढे सरसावतो, ज्याप्रमाणे पाणी उतरावर धावते अथवा भुंगा फुलाच्या वासाकडे धावतो अथवा धार काढावयाच्या वेळेला सोडलेले वासरू जसे गायीकडे धावते. अरे अर्जुना, स्वर्गलोकींच्या उर्वशीविषयी ऐकून ज्याप्रमाणे मनुष्याकडून आकाशात यज्ञांच्या शिड्या लावल्या जातात, अर्जुना आकाशात उंच चढलेला पारवीला पाहून ज्याप्रमाणे आपले सगळे अंग तिच्याकडे लोटून देतो अथवा हे राहू दे ढगांच्या गडगडाटाबरोबर मोर जसे आकाशाकडे कौतुकाने उडण्याचा प्रयत्न करतात, त्याप्रमाणे ज्ञेयाला पाहून ज्ञाता जीव तिकडे धावच घेतो. म्हणून अर्जुना, ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ही तिन्ही या जगात सर्व कर्मांना प्रेरणा घालणारी आहेत. परंतु तेच ज्ञेय तोच विषय जर कदाचित ज्ञात्याला जीवाला प्रिय असेल तर तो विषय भोगण्याला एक क्षणाचाही विलंब त्यास सहन होत नाही, अथवा कदाचित तो विषय अप्रिय असा त्यास वाटला तर त्यास तो टाकेवितोपर्यंत प्रलय काळ आल्यासारखे दुःख होऊन त्या विषयाचा त्याग केव्हा होईल असे त्यास वाटते व त्यागास थोडा वेळ लागला तर त्यास तो वेळ युग गेल्याप्रमाणे वाटतो. एखादा मनुष्य सर्पाजवळ प्राप्त झाला व तो सर्प नसून निळ्या हार आहे अशी जरी त्याची समजूत झाली तरी लगेच त्यास हर्ष होतो, पण त्या हर्षामुळे तो हर्ष करीनाकरिता त्याने त्यास हात लावला व तो हार नसून साप आहे असे त्यास कळले की तत्क्षणीच त्याच्या ठिकाणी भीती उत्पन्न होते. ज्ञेयाविषयी प्रिय बुद्धी झाल्याने ज्ञात्याची याप्रमाणे अवस्था होते आणि मग ती स्वीकार व त्याग करण्याच्या क्रियेकडे प्रवृत्त होतो. तेव्हा रथावर बसून जाणारा जोडीच्या पहिलवानाबरोबर कुस्ती करण्याचा शौक असलेला सर्व चतुरंग सेनेचा सेनापती ज्याप्रमाणे समोर येणारा पहिलवान पाहून त्याच्याबरोबर लढण्याकरिता रथावरून खाली उतरून जमिनीवर पवित्रावर दंड थोपटून उभा राहावा, त्याप्रमाणे ज्ञातेपणाने असणारे ज्ञान तेच त्याग स्वीकारांच्या क्रियामुळे करता अशाहीन अवस्थेला येते. ज्याप्रमाणे आयत्या जेवणाऱ्या माणसाने स्वयंपाक करायला बसावे अथवा भोंग्याने जसा बाग करावा, सोन्याची परीक्षा करणारा सराफ जसा कसोटीचा दगड व्हावा अथवा देवाने जसे देवळाच्या कामाला देवळ बांधण्याच्या कामाला लागावे, अर्जुना त्याप्रमाणे विषयाच्या लोभाने ज्ञाता जीव इंद्रिय समुदायास काम करायलाच लागतो. तेव्हा तो कर्म होतो आणि ज्ञाता आपण करता होऊन ज्ञानाला साधनपणा आणतो. तेव्हा ज्ञेय हे स्वभावतः क्रियेचे फल होते. हे बुद्धिवान अर्जुना, याप्रमाणे ज्ञानाच्या स्वतःच्या गतीला पालन करतो. ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय ही त्रिपुटी जाऊन तिच्या ठिकाणी करता करण आणि ही कर्म ही त्रिपुटी येते. कारण ज्ञानच ज्ञाता झाले असल्यामुळे ज्ञात्यांचा प्रथम पालट झाला की ज्ञान आणि ज्ञेय हेही बदलतात. ज्याप्रमाणे रात्री डोळ्यांचे तेज कमी होते त्याप्रमाणे अथवा प्रारब्ध उदास झाले म्हणजे श्रीमंताच्या विलासास उतरती कळा लागते, ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या नंतर चंद्राची स्थिती बदलते त्याप्रमाणे ज्ञाता इंद्रियांद्वारे व्यवहार कराव्यास लागल्याबरोबर तो ज्ञाता कर्तेपणाने व्यापला जातो. आता ज्ञाता हे जेव्हा करता होतो त्या वेळची लक्षणे आहेत. तर बुद्धी, मन, चित्त आणि अहंकार हे अंतःकरणाचे 4 प्रकार आहेत. अंतःकरणाच्या बाहेर त्वचा, कान, डोळे, जिव्हा व नाक ही 5 प्रकारची ज्ञानेंद्रिय आहेत असे समज. तेव्हा करता जो जीव तो अंतःकरण चतुष्टयाने कर्माचा विचार करतो व ते करणे कर्म आपल्याला सुखकारक होईल असे जर त्याला वाटते तर बाहेर त्या चक्षु वगैरे 10 इंद्रियांनाही लगबगीने उठवून कर्म कराव्यास लावतो. मग आरंभ केलेल्या कर्माचे फळ हस्तगत होईपर्यंत त्या इंद्रिय समुदायाकडून मेहनत करून होतो अथवा त्या कर्तव्याचे दुःख हे फल होईल असे जर त्याला वाटले तर तो 10 इंद्रिये त्या कर्माच्या त्यागाकडे लावतो. मग ज्याप्रमाणे धान्याचा कणही जवळ नसलेल्या शेतकरी मनुष्याला राजा शेतसाऱ्याबद्दल राबवितो त्याप्रमाणे मग तो दुःखाचा ठाव ठिकाणा नाहीसा होईपर्यंत रात्रंदिवस इंद्रिय समूहाला राबवतो. अर्जुना ऐक, त्याप्रमाणे त्याग स्वीकारांच्या क्रियेत इंद्रियांचे वाद असताना ज्ञात्याला कर्ता असे म्हणतात आणि कर्त्याच्या सर्व कर्मात इंद्रिये ही अवताप्रमाणे कर्म करण्यास समर्थ असतात. म्हणून इंद्रियांना आम्ही कारण म्हणतो आणि ह्याच इंद्रियांच्या योगाने कर्ता ज्या क्रिया उभारतो त्या क्रियांकडून जे व्यापिले जाते ते येथे या जगत कर्म होय. सोनाराच्या बुद्धीने जसा दागिना व्यापला जातो अथवा चंद्राच्या किरणाने जसे चांदणे व्यापले जाते अथवा विस्तृतपणाने जसा वेल व्यापला जातो अथवा
प्रभेने जसा प्रकाश व्यापला जातो अथवा विश्वाचा रस जसा गोडीने व्यापला जातो हे राहू दे. अवकाश जसे आकाशाने व्यापले जाते अर्जुना, त्याप्रमाणे कर्त्याच्या क्रियेने जे व्यापले जाते ते कर्म होय. या प्रतिपादनात अन्यथा नाही. हे चतुरंच श्रेष्ठ अर्जुना, याप्रमाणे कर्ता, कर्म आणि करण या तिन्हींचेही तुला लक्षण सांगितले. येथे ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय हे तीन कर्मांची प्रेरणा करणार आहेत आणि त्याचप्रमाणे कर्ता, करण आणि कार्य हा कर्माचा साठा आहे. जसा अग्नीच्या ठिकाणी धूरही अगदी ठेवल्यासारखाच आहे, बीजामध्ये झाड जसे ठेवलेले आहे अथवा मनामध्ये काम जसं सदा प्राप्त आहे, त्याप्रमाणे कर्ता, क्रिया आणि करण इंद्रिये ही सर्व कर्मांचे जीवन आहेत. ज्याप्रमाणे सोन्याच्या खाणीला सोने जीवन आहे, म्हणून अर्जुना, जेथे हे कार्य व मी करता असा भाव आहे, त्यावेळी देखील आत्मा सर्व कर्मांपासून दूर असतो. हे सुमती अर्जुना, एवढ्याकरिता आत्मा कर्मापासून वेगळा आहे. आता हे पुन्हा किती सांगावे? आता हे राहू दे, तू जाणतच आहेस. सांख्यशास्त्रामध्ये असे सांगितले आहे की ज्ञान, कर्म आणि कर्ता ही तिन्ही देखील सत्व, रज आणि तम अशा गुणभेदाने तीन प्रकारचे आहेत. ते जसेच्या तसे मी सांगतो, तू ऐक. परंतु ज्ञान, कर्म आणि कर्ता हे जे तुला तीन सांगितले त्या तिघांचे गुणांच्या योगाने तीन ठिकाणी भेद झाले आहेत. म्हणून अर्जुना, केवळ ज्ञान, कर्म व कर्ता यांच्यावर विश्वासू नाही. कारण राजसिक व तामसिक हे दोन प्रकार बांधणारे आहेत व सात्विक हा एक प्रकार सोडवण्यास समर्थ आहे. तो सात्विक प्रकार तुला ठाऊक व्हावा म्हणून सांख्यशास्त्रामध्ये जे गुणांचे प्रकार स्पष्ट केले आहेत ते प्रकार तुला सांगतो. पहा, हे सांख्यशास्त्र विचाराचा क्षीरसागर आहे. आत्मज्ञान रूपी चंद्र विकासाने कमलाचा विकास करणारा चंद्र आहे व जे ज्ञानाने डोळत अशा शास्त्रांचा राजा आहे. अथवा प्रकृती व पुरुष हीच जणू काही एकमेकात मिसळलेली दिवस रात्र होत त्यांना वेगवेगळे करून दाखवणारे जे सांख्यशास्त्र ते ह्या तिन्ही लोकात सूर्यच आहेत. ज्या सांख्यशास्त्राच्या युगाने अपार अशा मोहाच्या राशीचे संसाराचे 24 तत्वांच्या मापाने मोजमाप करून निराश करून परतत्वासह सुखी होऊन राहता येते. अर्जुना, ते सांख्यशास्त्र ज्या गुणभेदांचे वर्णन करते त्या गुणभेदांचा प्रकार असा आहे की त्या गुणभेदांनी आपल्या अंगाच्या सामर्थ्याने त्रिविधपणाच्या शिक्क्यांनी सर्व दृश्यावर त्रिविधपणाचा शिक्का मारला. याप्रमाणे सत्व, रज, तम या तिघांचा एवढा महिमा आहे की या तीन गुणांनी ब्रह्मदेवापासून तो थेट किड्यांपर्यंत तीन प्रकार केले आहेत. परंतु जे ज्ञान भेदले गेल्यामुळे जगातील सर्व पदार्थांचे समुदाय गुणभेदात पडले ते ज्ञान तर अगोदर संपते. कारण की दृष्टी निर्माण केली तर वाटेल ते शुद्ध दिसते. त्याप्रमाणे शुद्ध ज्ञानाच्या योगाने सर्व शुद्ध प्राप्त होते. म्हणून ते सात्विक ज्ञान आता सांगतो, लक्ष दे. असे मोक्षरूपीचा गुणांचा ठेवा जो श्रीकृष्ण ते म्हणाले. भिन्न भिन्न असलेल्या सर्व भूतांच्या ठिकाणी एकच अविनाशी आणि अविभक्त असा आत्मा ज्याच्या योगाने पाहतो ते ज्ञान तू सात्विक असे समज. तर अर्जुना, ते खरोखर तात्विक ज्ञान होय की ज्याच्या उदयात ज्ञात्यासह ज्ञेय नाहीसे होते. ज्याप्रमाणे सूर्याला अंधकाराचे दर्शनही नसते, समुद्राची नद्यांची खबरही नसते, कितीही मिठी मारून धराव्यास गेले तरी आपली सावली पकडली जात नाही, त्याप्रमाणे ज्या ज्ञानाला शिवापासून तो शेवट तृणापर्यंतची ही वेगवेगळी भूते भिन्न दिसत नाही, ज्याप्रमाणे पाठीवर काढलेले चित्र पाठीवर हात फिरवून पाहू लागले असता ते चित्र पुसून जाते अथवा मीठ पाण्याने धुतले असता जसे नाहीसे होते अथवा जागे होऊन स्वप्न पाहू गेले असता जसे ते नाहीसे होते, त्याप्रमाणे ज्या ज्ञानाने विषय वाहून गेले असता ते जाणता अथवा जाणणे अथवा जाणावे ही उरत नाही. बुद्धिमान लोक जसे आपल्या बुद्धीने दागिने आटवून सोने काढत नाही तर मग दागिन्यांच्या रूपाने सोनेच आहे असे समजतात, अथवा शहाणे लोक लाटा गाळून त्यातून पाणी बाजूला काढून मग ते पाणी घेत नाही तर लाटांच्या रूपाने देखील पाणीच आहे असे समजतात. त्याप्रमाणे ज्या ज्ञानाच्या हाताला ही दृश्याची गोष्ट लागतच नाही ते ज्ञान सर्व प्रकाराने सात्विक आहे असे समज. कौतुकाने आरसा पाहावयास लागले असता पाहणाराच असा प्रतिबिंबाच्या रूपाने समोर अनुभवास येतो, त्याप्रमाणे ज्ञानाचा द्वारा ज्ञाता पाहू लागला की ज्ञेयाच्या रूपाने ज्ञेय दूर करून ज्ञाताच त्याच जागी असल्याचे अनुभवास येते. असे जे तेच सात्विक ज्ञान होय, तेच मोक्षलक्ष्मीचे मंदिर होय. हे सात्विक ज्ञानाचे वर्णन पुरे. आता पुढे राक्षस ज्ञानाचे लक्षण ऐकू. पण ज्या ज्ञानाने सर्व भूतांच्या ठिकाणी हे भिन्न भिन्न प्रकारचे पदार्थ आहेत असे वेदकारक बोध होतो ते राजस ज्ञान होय असे जाण. तर अर्जुना ऐक, जे ज्ञान द्वैताचा आश्रय धरून चालते ते ज्ञान राजस होय. भूतांच्या विचित्रतेमुळे आपण स्वतः तुकडे तुकडे होऊन ज्या ज्ञानाने जीवाला बराच भ्रमिष्टपणा आणला
ज्याप्रमाणे जागृतीतील आपल्या खऱ्या स्वरूपाचा आड विसरांचे दार लावून झोपी स्वप्नांचे ओझे डोक्यावर ठेवते, त्याप्रमाणे जे ज्ञान आत्मज्ञानाच्या आवाराबाहेर आसार संसाराच्या मोकळ्या माळावर जागृती स्वप्न व सुषुप्ती या तीन अवस्थांचे खेळ जीवांना दाखविते. अलंकार रूपाने त्याप्रमाणे नामरूपाच्या योगाने ज्या ज्ञानाला ब्रह्म दिसत नाही, गाडगी व घागरी यांच्या रूपाला आलेली जी माती तीच मूर्खाला अशी अनोळख झाली. अथवा दीपपणामुळे अग्नी जसा मूर्खाला दुर्बोध झाला, अथवा वस्त्रपणाच्या रूपाने मूर्खाला जसा जंतू नाहीसा होतो, अथवा ज्याप्रमाणे कापड आपणावरील चित्र दाखवून मूर्खाच्या दृष्टीने आपण नाहीसे होते, म्हणजे त्या मूर्खात चित्र दिसते व कापड दिसत नाही, त्याप्रमाणे ज्या ज्ञानाने प्राणीमात्रांचे आकार निरनिराळे आहेत असे समजल्यामुळे ज्या ज्ञानाची ऐक्यभूताची कल्पना नाहीशी झालेली असते, मग अनेक काष्टांनी असा अग्नी भेदला जावा, अथवा असा अनेक फुलांनी जसा सुवास भेदला जावा, अथवा निरनिराळ्या लाटांतील पाण्याने जसा चंद्र भेदला जावा. अग्नी, सुवास व चंद्र हे एकच असून जे उदती भेदामुळे मूर्खाला ते अनेक वाटतात, त्याप्रमाणे पदार्थाचे अनेक प्रकार जाणून जे लहान थोराकार बनले आहेत, जे अनेकत्वाला पावले आहेत, ते इथे राजसज्ञान होय. ज्याप्रमाणे मागांच्या घराचा त्याग करण्याकरिता त्या घराची माहिती सांगावी लागते, त्याप्रमाणे तामसज्ञानाचा त्याग करण्याकरिता तामसज्ञानाचेही लक्षण सांगेन, ते चांगले समजून घे. तर इथं आपला 18व्या अध्यायातील 548 ओव्यांचं वाचन झालं आहे. झालेली सेवा माऊलींच्या समाधीवर अर्पण करूया. आणि सेवेला स्वल्पविराम देऊया.